जरा आवाज मान्यवरांचे सर्वांचे विद्यालयाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत। विभाग प्रमुख सन्माननीय त्याचबरोबर रायगड तालुका प्रतिनिधी सन्माननीय माजी मुख्याध्यापक मानव सर, माजी चेअरमन श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था पतसंस्था केतूर, मुख्याध्यापक सन्माननीय गुरुकर सर, पीजे मित्रपरिवार सुद्धा या ठिकाणी काही गौरी सर, त्याचबरोबर विद्यालयाच्या वतीनं स्वागत विद्यार्थी, सर्व पालक, ग्रामस्थ, स्कूल कमिटी, आजीवन पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ, पालक, शिक्षक, शिक्षक, सेवक, विद्यार्थी, विद्यार्थिनी या सर्वांचं विद्यार्थी मित्र थोड्याच वेळामध्ये आपल्या स्कूल कमिटीचे चेअरमन सुद्धा आजारी असताना सुद्धा या ठिकाणी चेअरमन साहेब सुद्धा या ठिकाणी येणार आहेत। यामध्ये त्याच्या निमित्तानं मी तसंच कार्यक्रमासाठी आपल्या बरोबर जर असते तर जगात कोणताही कुणीही आपला पराभव करू शकत नाही। शून्यालाही देता येते किंमत, शून्यालाही देता येते किंमत, फक्त त्याच्यापुढे एक गुण उभे राहावे, फक्त त्याच्यापुढे एक गुण उभे राहावे। अशा प्रकारचे सर्वच मान्यवर सर्वांनी ठाणे मुंबई विभागाचे निरीक्षक सन्माननीय संजय महाजन साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। स्कूल कमिटी सदस्य सन्माननीय गोविंद पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। तसेच ग्रामस्थ आणि विद्यालयात करणारे यांचे आपापली तसेच
जनता विद्यामध्ये अजून एक शिक्षण या कार्यक्रमासाठी यानंतर यशा पाटील सर यानंतर मुख्याध्यापिका सौ कावळे मॅडम सुद्धा या ठिकाणी तसेच आपले अजून यानंतर भगत सरांनी सुनीतांना विनंती करतो. मी भगत सरांना विनंती करतो आपल्या सुरुवातीला लोकरी सरांचं या ठिकाणी स्वागत कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं सुद्धा प्राचार्य या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. ज्ञान विज्ञान आणि संस्कार यासाठी शिक्षण प्रसार परमपूज्य डॉक्टर बापूजी साळुंखे यांच्या प्रथम मी वंदन करते. अंश आहे आणि हा ईश्वराचा तेजोमय अंश घेऊन जे ज्ञानदानाचं काम गेली 31 वर्ष माननीय प्राचार्य श्री चौरे सर यांनी केलेलं आहे. आदरणीय माननीय प्राचार्य श्री कलांडे सर मध्ये हा संसाराचा जो कारभार आहे किंवा हा संसाराचा भार आहे त्यांनी स्वतःवर घेतला आणि चौरे सरांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ दिली नाही. त्यांच्या कार्यामध्ये कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येऊ दिला नाही. म्हणून मी अतिशय चांगला आहे. त्यामुळे चौरे सरांनी कोणालाही न दुखवता हे काम केलेलं आहे. बरोबर ज्या गोष्टी त्यांच्या वेळेअभावी होऊन केलेल्या आहेत त्याही मी करावे अशी अपेक्षा करते. आपण इथे आपले लाडके प्राचार्य यांच्यासाठी आपण नियमानुसार BA, BEd, MPS हे सुद्धा त्यांनी सोलापूर येथे पूर्ण केलेलं आहे. त्यांचं महत्वाचं कलासाठी येणारं वर्ष ते म्हणजे त्यांचं लग्न झालेलं आहे 4/6/1994 आणि त्यांची नेमणूक दिनांक आहे 11/1/94 म्हणजे 6 वर्षाचा सोय करून ठेवलेलीच आहे. तेव्हा आम्ही समोर यायचं तेव्हा देवाचे व्हिडिओ दाखवून ते इथे नक्कीच राहायचं आणि त्यांचा ह्या कॉलेज म्हणजे प्राचार्य पदामध्ये कुठल्याही प्रकारची योग्यता त्यांनी सुभाष विद्यालय 1/7/1995 या शाखामध्ये त्यांनी पूर्ण जीवन व्यतीत केलेलं आहे. ते म्हणजे प्रत्येक समस्येचे 3 उपाय त्यांनी योजलेले होते. त्या युक्तीप्रमाणे पहिला आहे ते म्हणजे स्वीकारा, दुसरा आहे ते म्हणजे बदला आणि तिसरा आहे ते म्हणजे काय. जर गोष्ट बदलता येत नसेल तर तिला शांत म्हणायचं. त्या परिस्थितीमध्ये तिथं काय केलेलं आहे परिस्थितीला ते बदलण्याच्या पलीकडे आहे ते मागे सोडा आणि मन शांती अंगी असेल तर शांतपणे निर्णय घ्या आणि पूर्वापासून उद्यापासून अधिक राहा. या त्रिसूत्रीचा तंतोतंत त्यांनी जीवनामध्ये काय केलेलं आहे पालकांना विचारला तेव्हा तुम्हाला काय व्हायचं आहे तर त्यांनी पहिलं उत्तर दिलं तो म्हणजे शेतीचा नक्कीच प्रयत्न करेल आणि त्यांच्या रक्तात त्यांच्या पिढीमध्ये जो रक्तगट आहे ते म्हणजे राजकारण त्यांचे राजकारणामध्ये आहे आणि त्या राजकारणामध्ये नक्कीच ते आणखी सुद्धा प्रयत्न करणार आहे. या सगळ्यांचा त्यांच्या इथे आमचे आवडते मुख्याध्यापक चौरे सर व आदरणीय गुरुजन वर्ग व मित्रमैत्रिणी. नमस्कार. माझे
माने साहेबांचं काल घेऊन त्यांचं स्वागत करा. नमस्कार. उपस्थित झालेला सर्वांचं जनता विद्यामंदिर अहिलेच्या पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. ज्ञान विज्ञान सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार शिक्षण विभागाची समिती डॉक्टर बाबूजी आहे. धन्यवाद. यासाठी शिक्षण प्रसार या ठिकाणी परिवाराची स्वामी विवेकानंद संस्थेचे संस्थापक परमपूज्य डॉक्टर बाबूजी साळुंखे, आमच्या माता संस्था माता विजयादेवी साळुंखे यांना विनम्र अभिवादन करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष अनुभववर्य रामाचे. तर आजच्या या प्रसंगी जास्त मी काही सांगणार नाही, फक्त एक प्रसंग सांगणार आहे. तर ते मित्रत्व किंवा मदत असेल हे इथून पुढे सुद्धा प्रामाणिकपणे घरच्यांबरोबर राहून का सांगतो तर त्या सगळ्यांनीच आता माहिती सांगितली आहे बाबांबद्दल. कधी डोळ्यात पाणी नाही येणार बाबांच्या डोळ्यात. आज मी पहिल्यांदा पाणी पाहिलं. आता सगळ्यांनी तुम्ही सांगितलं आहे, माझं पण एक ऐकून घ्या. व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार, कारण त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला. आज माझे बाबा सेवानिवृत्त होत आहे, याचा मला आनंदच आहे. कारण सेवानिवृत्त होणे ही सोपी गोष्ट नाही. यासाठी काय काय सहन करावं लागतं हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे. 5 वर्ष झाले माझे लग्न पार पाडलं. जेवणचा बड्डे 29 तारखेला सुरुवात, तर बाबांनी बड्डे करून जेवण न करता उपाशी सुट्टीवर आपली वेळेवर हजर राहिले. बाबांनी मला कधीच कशाची कमी पडू दिली नाही. मला माझ्या वडिलांची कमी कधी भासू दिली नाही. आणि हो, विठ्ठल कंपनी विटेवर उभा राहिला, कारण सोबत रखुमाई होती का तेव्हा घर सावरायलाही माऊली उभा होती. खऱ्या अर्थाने आज 2 व्यक्ती रिटायर होत आहेत. एक पहाटे तुम्हाला लवकर निघायचं असायचं आणि तुमच्या अगोदर त्या उठायच्या. तुम्हाला डबा पाणी चहा नाश्ता द्यायचा आणि जोवर तुम्ही तुकडून शाळेत पोहोचत नाहीचा हट्ट कधी नाही केला. ह्या हात मला सोन्याचा आणि त्यात राहिल्या समाज बोलायला बसले तर शब्द कमी पडतील. इतकी आहे तुमची सुंदर कहाणी ही परवानगी. ज्ञानाच्या या क्षेत्रात उंच भरारी मारली तुम्ही. शिक्षक म्हणता म्हणता प्राचार्याची पदवी मिळवली तुम्ही आणि मॅडमचा दर्जा देखील दिला मला तुम्ही. तुम्ही उत्तम शिक्षकच नव्हे तर उत्तम नवरा, उत्तम वडील, भाऊ, मुलगा देखील आहात. तुम्ही कधीच तुमच्या नोकरीचा गर्व नाही केला. सदैव सर्वांना मान सन्मान दिला. तुमचेही कष्ट फळाला आले आणि तुम्ही नोकरीचे 31 वर्ष हा हिरा मला मिळाला. दिलीप बाबूराव यांच्याबद्दल बोलायचं नाही. तर जेव्हा मी 8वी मध्ये होतो तेव्हा मला सायकल आली होती. तर त्यांना बोललो की मला सायकल हवी आहे. तर ते बोलले की आता काही घेऊ शकत नाही, नंतर घेऊ का. तर त्यांची ऐपत भरपूर होती की मी सायकल घेऊन देते, परंतु त्यांनी बोलले की तू थांब तुला घेतो म्हणजे घेतो. तर त्यांनी वेळ लावून घेतली सायकल. त्यातून मला कळालं की वडिला कसा असतो की त्यावेळी त्या सायकलची किंमत मला कळावी. त्यावेळी मला उशीर सायकल घेऊन दिली. जेव्हा मी नवीन होतो तेव्हा संस्कृत विषय हा नवीन होता. तर संस्कृतमध्ये मी फेल झालो आणि मी खूप घाबरत होतो की त्यांना कसं सांगायचं आता. तर त्यांनी मला दिलं आणि त्यांनी सांगितलं की तुझा संस्कृत विषय हा बॅक पडलेला आहे, परंतु शाळेने तुला पास केलं का चुकीला पडत होते. त्यामुळे कसा वाजता 10वीला गेलो आणि त्या संस्कृत विषय बॅक पडल्यानंतर त्यांनी मला निश्चय दिला की तू बाबा अभ्यास कर, मी तुझ्या पाठीशी आहे. तू काही केलं ना तरी मी सोबत आहे. जे काही गुन्हे माफ होतात तिला गेलो. पहिले 2-3 महिने मला करमलं, नंतर मला पुणे नको आहे. मी त्यांना बोललो की मला पुण्यामध्ये राहायचं नाही. तर ते बोलले की बाबा तू राम तिथं, तुझं काही अडचण असतील ती मी सॉल्व करतो. ते जरा मन होत आलं की मॅडम
शिक्षण या देहाने प्रेरित होऊन चेअरमन दामोदर मोकल गोष्ट आहे की सन्माननीय चौधरी साहेब यांना घडवून सुद्धा सन्माननीय साहेबांचे विद्यार्थी सन्माननीय साहेब स्वागत करत आहेत. सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि आजचे सत्कारमूर्ती आमचे मार्गदर्शक चौधरी सर यांना शुभेच्छा देण्यासाठी मी संपर्क शिक्षणाची डॉक्टर बापूजी सावंत संस्थापनाचा या सर्वांना वंदन करून आजच्या या सन्माननीय व्यासपीठ आपल्या आजची सत्कारमूर्ती माननीय चौधरी सर्व व्यासपीठ नाव घेत बसत ते विभाग प्रमुख माननीसाठी आपण ज्ञानदानाचं कार्य केलं आणि त्याच्यामधूनच अनेक शिक्षक विद्यार्थी घडले. समाजामध्ये वेगवेगळ्या स्तरावर अनेक जण काम करत आहेत आणि या सर्व काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना खऱ्या अर्थाने शालेय शिक्षणापासून जे मार्गदर्शन करतात ते आपले पूज्य आणि आज आपल्या जनता माध्यम घ्यायचे आहेत. सरांचं बरोबर झाल्याच्या नंतर यानंतर चौधरी साहेब यांना 2 मिनिटासाठी सर्वांनी स्टेजवर स्थानापन्न व्हावं. विद्यार्थी आज माझा शिवागौरव समारंभ करत असताना उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि माझे सहकारी, मी भाषण जास्त करणार नाही. माझा जो जीवन प्रवास आहे तो सांगणार आहे. 7वी पर्यंत मी झेडपी शाळेत शिकलो. त्यानंतर रयत शिक्षण संस्थेमध्ये कोल्हापूर शहरामध्ये म्हणजे माझ्या गावापासून 11 किलोमीटर अंतर. गावाला यायला एकच एकटी असेल, सायकल नाही, पायात चप्पल नाही, पळत जायचं, चालत जायचं, जाताना पळत जायचं. कारण ते कांबळे तर होते, गेले गेले आम्हाला खेळी मिळायची आणि ठरवलं मी असा शिक्षक होणार. परंतु ज्यावेळेला ग्रॅज्युएट झाल्यानंतर मला काही असे मित्र भेटले, गुंड मित्र भेटले आणि मग त्याच्यात मी प्रमाण झालो. आणि मग त्यावेळेला मी व्यायाम करायचो. NCC झालं, माझं MC झालं होतं. आणि मग त्यावेळेला 1992 साली मी पोलीस भरती झालो. पोलीस भरती झाल्यानंतर माझी आई आणि माझी आत्या त्यांचा फार आठवत होती. त्यांनी सांगितलं अशी नोकरी करू नको, म्हणजे कमावला. कारण माझ्या एक कुर्ता फाशी करता होता, तर रात्रभर 2 पोलीस होते. ते आमच्या आत्याला माहिती होती असं काम करायचं. माझ्या भावाने काय केलं, मला बिपेडमध्ये घातलं. बिपेड करत असताना त्यावेळेला नोकरी लागली तहसील ऑफिसमध्ये. तहसील ऑफिसमध्ये नोकरी म्हणजे कशी असते तर आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. तिथं पैसे मिळवायचे आणि पैसे म्हटलं हा पुन्हा बिल्डर मिळायचं असतं. मला बिपेडला घातलं. बिपेड पण सदस्य होते आणि ते बँकेत नोकरीत नव्हते. मग त्या बँकेमध्ये या स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेमध्ये एक कळपकर नावाचे मुख्याध्यापक पगार काढायला गेले होते आणि त्या बँकेत गर्दी होती. आणि मग आमच्या भावाकडे केबिनमध्ये गेले. साहेब म्हणजे मला फार उच्च होते, म्हणजे मला अडचणीत जायचं आहे, मला पगार करायला होतं. ठीक आहे म्हणजे बघा, शिपायला बोलून घेतलं, पगार दिला, काम दिला. कुठं नोकरी करता, काय करता, विवेकानंद संस्थेमध्ये. विवेकानंद संस्था माझा भाऊ रिपेड झाला आहे, बेकार आहे बघा. 1 तारखेला या, 1 तारखेला बोलणं झालं, 5 तारखेला 50,000 रुपये दिले आमचं. भावाने माझ्या 50,000 रुपये गोळा केले.
आणि ओळखकरांनी मला जगाच्या घरी घेऊन त्यांच्या जेवण होते जेवत होते त्यांच्या घरी घेऊन गेले त्यांचे घरचे संबंध होते घरी घेऊन गेले पोरला आणले आणि आपलं पोरग नोकरी करते का माझं वजन 45 किलो होतं आणि आपलं पोरग नोकरी करता म्हणजे तू नोकरी करतो का कुठं करता कुठे करतोय ठीक आहे तुझे काम कर म्हणजे मी गेलो तर माझ्या भावाने पैसे 40,000 भरले पावती घेतली आणि ऑर्डर बळप करणे काय घेतली आणि दिवसभर एका बाजारात बसतो काय चालले मला काय करायचं तिने बळप करणे अर्ज आणला अर्ज भरला नोकरीची ऑर्डर घेतली मला काही माहिती नाही मला भूक लागली मी बाहेर गेलो भगवान तिकडे होते संध्याकाळी आम्ही गेलो परत कोल्हापूरला ऑर्डर काही माहीत नाही बळप करणे काही सांगितलं नाही मला फक्त म्हटले की 10 तारखेला तू संध्याकाळी 10 तारखेला काय नाही आहे मी त्याला डिस्प्लेट घालून डिस्प्लेट करतो तो 15 फूट पाणी कपडे पाणी घालून गेलो मला माहिती झालं घेतलं नाही मला 12 वाजता गेलो तर पायरी बाहेर सांगितलं मला फक्त पायरीवर आणि मग काय चालले 5 वाजल्या वेळ झाला सगळे विद्यार्थी गेले निघून आपण बोलवले आणि मग तुमच्या ऑर्डर